हाती तुतारी घेण्याची चर्चा आहे। मात्र या चर्चेदरम्यान अजित पवार उद्या रामराजेंना भेटून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील। हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली। आपल्याला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा असा निर्धार पवारांनी बोलून दाखवला। रत्नागिरीमधल्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय। यावेळी मंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न झाला। अमरावतीमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला। यात श्रीकांत शिंदे हजर होते। यावेळी अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरच्या जागेवरती दावा करत श्रीकांत शिंदे यांच्या समोरच महायुतीला इशाराही दिलाय। अजित पवारांनी बारामतीतनं निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू असल्याची टीका मिटकरी करतात। रत्नागिरीमधली महायुतीची जागा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी योगेश कदमांना उमेदवारी जाहीर करून टाकली। त्यामुळे दापोलीत मित्रपक्षातच संघर्षाची चिन्ह दिसू लागली। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपापूर्वी पुण्याच्या हडपसर मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलाय। हडपसरची जागा महादेव बाबर लढवतील अशी घोषणा सुषमा अंधारेंनी केली आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली। महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा इशारा यावेळी दिला गेला। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत। अशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होईल असा अंदाज आहे। 13 तारखेला मुंबईमध्ये मनसेचा मेळावा होतोय। या मेळाव्यात राज ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करतील। पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला सध्या दिला गेलाय। हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। तर हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर मेळाव्यात केलं। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। बारामती लोकसभा निकालाबाबत हर्षवर्धन पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुप्रिया सुळेंना विजयी करण्यात आमचा अदृश्य सहभाग होता असं मोठं वक्तव्य हर्षवर्धन यांनी केलं। आपल्याला काही मिळावं म्हणून आपण हा निर्णय घेतलेला नाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण हा निर्णय घेतलाय असं हर्षवर्धन पाटील म्हणतात। कोणती जबाबदारी द्या, पाटील शब्दाचे पक्के आहेत असं आश्वासन हर्षवर्धन यांच्याकडनं देण्यात आलं। शरद पवार आमचे बिग बॉस आहेत। पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं। विधानसभेला इंदापूरची जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आपण जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो, आपण आदिवासी आहोत असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंच्या सर्कस या वक्तव्याचा झिरवाळांनी समाचार घेतला। सोलापुरातल्या कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी सरकारनं तहसीलदारांवर दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। लाभार्थी महिलांना बळजबरीनं कार्यक्रमाला आणण्याचा दावा बाळासाहेब कुलकर्णींनी केलाय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, परंतु काही लोकांची भाषा अजूनही सुधारलेली नाही। आपलं पोरग बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी म्हण आहे असं जोरदार प्रत्युत्तर श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय। आपल्याला परळीमध्ये बांधून ठेवणं, टार्गेट करणं सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडे करतात। तर मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे पर ये मुमकिन नहीं है असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिलाय। अकोल्यामधल्या हरिहरपेठ भागात 2 गटात तुफान राडा झाला। यावेळी दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ करण्यात आली। दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। अकोल्यामध्ये 2 गटात राडा आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली। या घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला। जालन्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या 2 गटात तुफान राडा झाला। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान कैलास गोरंट्याल आणि अब्दुल हाफिजांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। सांगलीमध्ये आजी माजी खासदार भर सभेत भिडले। तासगावमध्ये खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात वाद पाहायला मिळाला। यावेळी काका समर्थक विशाल पाटील यांच्या अंगावर धावूनही गेले। लातूरात एका महिलेनं गावच्या वृद्ध उपसरपंचाला मारहाण केली। एका प्रकरणामध्ये विरोधात साक्ष दिल्यामुळे
ही मारहाण केल्याची माहिती आहे। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बीडमध्ये अंगणवाडीत येणाऱ्या चिमुरडीवरती अत्याचार झाला। याच्याच निषेधार्थ आज माजलगावकर रस्त्यावरती उतरलेले। आरोपीच्या शिक्षेसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला। बीडमध्ये एका 4.5 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाले, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज कडकडीत बंद पाळला गेला। सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती। सध्याचं सरकार एक हाफ दोन फुलचं सरकार असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। केवळ 1500 रुपयांचं गाजर दाखवत महिलांची सुरक्षितता अंधारात ठेवल्याचा टोलाही त्यांनी लगावला। राज्यातल्या धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारनं रद्द केल्यात। महायुती सरकारचं धनगर आरक्षणासंदर्भातलं हे सर्वात मोठं पाऊल आहे। धनगरांना आरक्षण मिळण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आता दूर झालाय। राहुल गांधी गेले 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावरती होते। यावेळी राहुल गांधींनी अजय संदे यांच्या घरी जाऊन स्वतः जेवण तयार केलं आणि या जेवणाचा आस्वाद घेतला। त्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शेअर केलाय। मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या आमदारांकडनं मतदारसंघामध्ये वाटल्या गेलेल्या पत्रकामध्येच अनेक चुका दिसतात। चेतन तुपेंचं हे पत्रक आहे जे सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे। जळगावच्या BSNL कार्यालयातील मराठी भाषेला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेनं चांगलीच अद्दल घडवली। शाईफेकीचा प्रयत्न केल्यावरती मनसैनिकांनी अधिकाऱ्याला माफी मागायला लावली। नवी मुंबई विमानतळावरती 11 ऑक्टोबरला फायटर प्लेन उतरणार आहे। फायटर प्लेन उतरवून विमानतळाची चाचणी केली जाईल। मीरा भाईंदरमधल्या काशीमीरामध्ये वरसावेजवळ घोडागाडी शर्यत रंगली। या शर्यतीच्या विरोधात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेनं काशीगाव पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी 6 घोडे जप्त केलेत, 3घांना अटक झाली आहे। विरारच्या डोंगरपाडा परिसरात पिकअप टेम्पोनं 2 वर्षांच्या चिमुकलीला चिरडून टाकलं। रिया सिंग असं या चिमुकलीचं नाव होतं। या घटनेत रियाचा मृत्यू झालाय। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं उल्हासनगरमध्ये नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। त्यानंतर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये एका पतपेढीत काम करणाऱ्या तरुणीला पतपेढीतल्या सुरक्षा रक्षकच अश्लील मेसेज करून त्रास देत होता। दरम्यान तरुणीच्या तक्रारीवरनं मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिलाय। दौंडमध्ये वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विराट मोर्चा निघाला। दौंडमधला कत्तलखाना बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। चंद्रपूरमध्ये आदिवासी समाजाकडून महाआक्रोश मोर्चा निघाला। धनगरांना एसटीतनं आरक्षण देण्याविरोधात आदिवासी समाज आक्रमक झालाय। जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धरणं आंदोलन केलं। कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत। जळगावमध्ये आरक्षण बचाव संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला। अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। अकोल्यामध्ये शेतकरी संघर्ष समितीनं DFC ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। पीक विम्याचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना रोखून सवाल केला। कोल्हापूरमध्ये सकल दिगंबर जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेलेला। शिरपूरमधील दिगंबर जैन मंदिरात गुजराती श्वेतांबरी समाजाकडनं दिगंबर जैन मूर्तींवरती होत असलेलं अतिक्रमण आणि मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं। जालन्यामधल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुक्काम ठोको आंदोलन केलं। जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावा मिळावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। चंद्रपूरमध्ये राज्य अभियंता संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। वारंवार पाठपुरावा करूनही 40,000 कोटींची थकीत बिलं चुकती न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। नागपूर जिल्हा परिषद परिसरात काँग्रेसनं आंदोलन केलं। निधी खर्चाची परवानगी न दिल्यामुळे राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी यावेळी केला। आष्टीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं तहसील कार्यालयावरती मोर्चा नेला। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे। माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं।
यावेळी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावरती टाळ बजाव आंदोलन केलं। वारंवार तक्रार देऊनही पीक विमा मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। राज्य शासनाकडून 40,000 कोटींची बिलं अद्यापही प्राप्त न झाल्यानं राज्यातील शासकीय अभियंता आणि कंत्राटदार उद्या आंदोलन करणार आहेत। नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान 15 दिवसात कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी वीज वितरण कंपनीला दिला आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवली जानवली परिसरात कंटेनर उलटला आणि अपघात झाला। यात कंटेनर चालक जखमी झालेला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। लासलगावमध्ये 40 दिवसात दामदुपटीचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध घेतला जातोय। नांदेडच्या शिवाजीनगर भागात एका दुचाकीला अचानक आग लागली। अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सदस्यांची टीम महाराष्ट्रात आली आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची आणि विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी युनेस्कोच्या टीमच्या वतीनं करण्यात आली आहे। नांदेडमध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह खरीप हंगामातल्या पिकांना फटका बसतोय। त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। जालन्यामध्ये नर्सिंगच्या मुलींना वसतिगृह उपलब्ध करून देण्याची मागणी झाली। यासाठी विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिलं। नाट्य क्षेत्रातला मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलाकार सुहास जोशी यांना जाहीर झालाय। 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला जाईल। ललिता पंचमीच्या निमित्तानं पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला वनराई तर विठुरायाला सुवर्ण अलंकाराचा साज परिधान करण्यात आलाय। विठ्ठल रुक्माईचं हे रूप पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होतीये। आज 5व्या माळेनिमित्त यावलमध्ये मनुदेवीला पांढऱ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे। यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी करत देवीच्या नावाचा जय जयकार केला। पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असताना एक भली मोठी क्रेन कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेते गोविंदांची भेट घेतली। पिस्तूलमधनं मिसफायरिंग होऊन गोविंदाच्या पायाला गोळी लागलेली। त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आठवले पोहोचलेले। म्हाडाकडनं मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी संगणकीय सोडत उद्या जाहीर होणार आहे। मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावरनं दिवाळीपूर्वी जयपूरसाठी विमानसेवा सुरू केली जाईल। ही विमानसेवा मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी लाभदायक असेल।